श्री गुरुचरित्र अध्याय 13 श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोडोनी जाणावी नवी तसे परियसा प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीसी दीक्षा देती. पुढे काय वर्तली स्थिती आम्हा प्रतिविस्तारावे ऐकोनी शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषोनी मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी सांगेन ऐक चित्ते चरित्र गुरुचे विख्याते उपदेश देवनी माधवा ते होते क्वचित काळ तेथीची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सुर सगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्यांची नावे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असती नावे सात सांगेन ऐक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे आणि कयती सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणि एकाहुनी एक श्रेष्ठ पै त्या शिष्यांसमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्री पावन करिता आले पुन्हा कारंजनगरासी भेटी झाली जनक जननी येवनी लागता ती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामी या देखोनी या श्री गुरुमूर्ती नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करीती परोपरी घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी जाहले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेते समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसतो यती परम पुरुष होय जाण जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती जे श्री गुरु झाले श्रीपादयती जाती स्मृती जननी सी देखोनी जननी तये वेळी माथा ठेवीती चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळापतीस सांगे तया वेळा पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्ववंदे पुत्र प्रबळी व्हा म्हणून आराधिले म्या याची श्रीपादेश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियेसा म्हणून नमिता दोघे जणी विनविता ती कर जोडून उद्धारावे या भवानी जगन्नाथा यती राया श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियसी पुत्र होय संन्यासी उद्धरिले कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याचे कुळी उपजता आणि त्यासी हे ब्रह्मपद परियसा यामाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृसंततिक पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विषेखा तुम्हाला यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य ऐसे सांगोनी तयासी आश्वासी तसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्ये नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी पावाल क्षेत्र काशीभुवनी अंत काळी परियसा त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नमुनी एक विनवितसे परियसा विनवितसे परोपरी स्वामी माते तारी बुडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्टोनी या संसार तापत्रयासी आपण भीतसे परियसी निर्लिप्त करी गामासी आपण तपासी जाईन ऐकोनी तिचे वचन श्री गुरु निरोपिता ती आपण स्त्रियांसी पती सेवा चरण तेची तप परियसा उतरावया पहिलं पार स्त्रियांसी असे वो भ्रतार मने करुणी निर्धार भजा पुरुष शिवा समानी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी तू जाणसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज प्रति श्री गुरु म्हणती तयती आसी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषांसी विरोधे लाविला कलह जाणा तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्री लाथिले ऐका तू सर्वांगी कुष्टी होसील विरोध केला स्त्री पुरुषांसी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्यजील भरवसी अर्जित तुझे ऐसे असे ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धरावे गुरुनाथ त्वरित म्हणोनी चरणी लागली श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळ साल भले अपरवयसी होताची काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव भोगुनी शुद्ध देह मग होईल तुझ गती नासता तुझा देह जाण भेटी होईल आमुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगे नक्षत्र एक पाभी मात्री दक्षिण दिशा देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझ घडली यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्वपुर असे ख्यात अमरजा संगमात प्रसिद्ध जाण असे सांगोनी तियेसी श्री गुरु निघाले दक्षिण क्षेत्री त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थ महिमा असे ख्याती पुराणांतरी परियेसा तीर्थ महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियेसी त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे आम्हा बहिरार्ण उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरिली होती प्रीतिकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषावरी ही परिले
पेरिले प्रती ऐका अनुष्ठाना जवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुषा सती समस्त ऋषी मिळवणी विचार करीती आपुले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता साकडे गंगा आणि आपुले चाडे समस्त महापुण्य घडे गंगा स्नानी भूमंडळी ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्वियांसी जे गती होय परियसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आणावे यत्ने भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आणिता गंगा आम्हाला म्हणून रचिली माव एक दुर्वेची गाय सवत्सक करुणी पाठविली एक ऐक गौतमाचे व्रीही भक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखील धेनुसी नयनी निवारावया तत्क्षणी दर्भ पवित्र सोडिले ते चिकुश झाले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळवली समस्त ऋषीजन प्रायश्चित्त देती जाण गंगा भूमंडळे आण याविणे तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी प्रसन्न झाला व्योमकेशीवर माग म्हणितले गौतम म्हणे सर्वेश्वरा तू आदेशील मज वरा उद्धारावया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनंतीसी निरुपती तिला गंगेसी घेऊन आला भूमंडळासी पाप क्षालनार्थ मनुष्यांचे ऐसी गंगा भागीरथी कवणावर नावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे विस्मित होऊनी मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी अति भक्ती करुणिया तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिधले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी संतोष होऊन अतिहर्षी आश्वासी ती तयावेळी म्हणती श्री गुरु तयासे सिद्ध झाले तुझ्या मंत्रासी तुझा सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करीसी नृसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियसी न करी संशय मनात ऐसे सांगोनी तयासी श्री गुरु निघाले परियसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेता आला तेथे विप्रयक कुक्षी व्यथा असे तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्याजू पाही प्राण देखा पोट व्यथा बहु त्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केलिया दुःख ऐसी प्राणांतिक होत असे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण तेजू पाहे पूर्व दिवस तया ग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत प्राण करीत तेजू पाहे दुःख करी द्विज पार म्हणे गंगेत तेजीन शरीर नको आता संसार पाप रूपे वर्तत मनी निर्धार करुणी गंगा प्रवेश करण मनोनी पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौरव उपजलो आपण भूमी भार केले नाही परोपकारांनाधिकाधी देखा ऐसी पापे आठवित विप्र जातो गंगेत तव देखील श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी आणा त्या ब्राह्मणासी प्राण तेजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसे कवणाचा श्री गुरु वचन ऐकोनी गेले शिष्य धावनी द्विज वराते काढून आणले श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणते तयासी प्राण कागा तेजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा मा विप्र म्हणेगा यतिराया काय कराल कुसनिया उपजोनी जन्म वाया भूमी भार झालो असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियसी औषध असे आम्हा पाशी क्षण ऐके सांगो तुझं संशय न धरी आता मनी भिऊ नको अंतःकरणी व्याधी गेली पळवणी भोजन करी पोटभरी श्री गुरु वचन ऐकून स्थिर झाला अंतःकरणी माता ठेवली श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी तुकी अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एका अवधारी आला गंगा स्नानासाठी तव देखील श्री गुरुसी येऊनी लागला चरणासी नमन केले भक्तिसी मनोवाक काय कर्मे आश्वासोनी तयावेळी पुसती गुरु स्तव मौळी कवन नाम कवन स्थळी वास म्हणते तयासी ऐकोनी श्री गुरूंचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपुले कौंडिन्य आपस्तंभ शाखेसी नाम वज सायन देव वास स्थळ आपुले कडगंचीस आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनांचे अधिकारपणे या ग्रामी येवसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदरी आम्हासी कृतार्थ झालो वरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेल या भवार पुणवासी
अप्रयत्ने आम्हासी दर्शन दिदले स्वामी या गंगा देखताची पापे जाती चंद्र दर्शने तापना सती कल्पतरुची ऐसी गती दैन्या वेगळा करी जाण तैसे नवती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखिले आणि आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोनी निरोप देती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी आमचे वाक्य परियसी जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीत असे उपशमने याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेवोनी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा घेऊन जावो त्वरिता क्षुधा आक्रांत विप्र असे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवित असे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होत असे जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या घडेल त्वरित श्री गुरु म्हणती सायन देवासी आम्ही औषध देतो यासी आपू पादी माशांनासी क्षीर विश्रित परमान्न अन्न जेविता त्वरी तेसी व्याधी जाईल परियेसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे गृहासी अंगीकारुणी तयावेळी माथा ठेवी चरण कमळी विनवित असे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी स्वीकारुणी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे ऐक माता नामधारक शिष्योत्तम आम्ही होतो तये समवेत शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्र जवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणी जे परियेसा पूजा करीती श्री गुरुसी षोडशोपचारे परियेसी तेणेची रीती आम्हासी शिष्य सकळी का वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक चित्रासन श्री गुरुसी तेणे परी सकळी कांसी मंडळार्चन विधीसी करीती पुष्पगंधाक्षता षोडशोपचार विधीसी पंचामृताधिक परियसी रुद्र सुक्त मंत्रेसी चरण स्नापिले तये वेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षोडशी तया विप्राज्ञान कैसी चरण तीर्थ धरिता झाला अक्षय वाणी आरती श्री गुरुसी ओवाळीती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करिता उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियसी तेणेची विधी शिष्यासी आम्हा समस्तांसी वंदिले संतोष श्री गुरुमूर्तीवर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंश वंशी ऐसे बोलवणी द्विजासी आशीर्वचन देती अति अशी नमन करून श्री गुरुसी ठाय घातले तयवेळी नाना परीचे पक्वान अपुपादी माशान्न अष्टविध परमान्न शर्करा सहित निवेदिले शाक पाक नाना परी वाढत अति सविस्तारी भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परिये साजठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तत्क्षणी श्री गुरुचे कृपा दृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळ जन आश्चर्य करीती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले त्याची अन्न व्याधी गेली म्हणताची जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्याचे भुवना अखिल सौख्य पावती जाणा सत्यम सत्यम पुनः सत्यम इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदर व्यथा निरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।